नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी भाजके मूग ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता हे भाजके मूग कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। हे आपण ज्याप्रमाणे भाजके शेंगदाणे, भाजके वाटाणे करतो त्याचप्रमाणे हे भाजके मूग करायचे आहेत। आता हे भाजके मूग खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात। तर चला मैत्रिणींनो, आपण आता हे भाजके मूग कसे करायचे ते बघूया। आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊया। चला तर मग मैत्रिणींनो, आता एका वाटीमध्ये थोडंसं आपण पाणी घ्यायचं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे साधं मीठ आणि काळं मीठ आपण त्या वाटीमध्ये टाकून घेऊया। आता हे दोन्ही मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचे आहे। आता हे चमच्याने आपण व्यवस्थित हलवून घेऊया पाणी आणि हे सर्व मीठ त्यामध्ये वितळून घेऊया। आता आपण हे व्यवस्थित चमच्याने हलवून घेतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता आपण गॅसवर एक स्टीलची कढई ठेवली आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे मूग टाकायचे आहे। आता हे मूग आपण अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। आपल्याला एकदम मंद आचेवर असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे मूग व्यवस्थित असे आणि सारखे ते हलवत राहायचं, नाही तर मग मूग जळून जातात खाली आणि अशा स्टीलच्या कढयांमध्ये तर लगेच जळतात। आता हे आपण मूग व्यवस्थित असे अर्धवट भाजून झाले। आता अर्धवट भाजून झाल्यानंतर आपल्याला ते मिठाचे पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। अगदी मंद गॅसवर ते 5 मिनिटं आपण भाजून घेऊया। तर मग अशा प्रकारे आपण आता हे खारे मूग खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात आणि हे मुलांनासुद्धा खूप मुलंसुद्धा हे आवडीने खातात आणि खायला अगदी खमंग लागतात। आणि आपण मग ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे मऊ होतात। मग मऊ कोणाला जर चावत नसतील तर त्यांनी थोडेसे मऊ ठेवले तरी चालतात। तर बघा मैत्रिणींनो, आता आपले हे भाजके मूग रेडी झाले आहे खाण्यासाठी। आता मी ते थंड व्हायला ठेवले होते। आता मी ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। तर मग अशा प्रकारे आपण आता हे भाजके मूग ही रेसिपी तयार केली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार।